हॅलो गाईज, वेलकम टू चॅनल ऑफ पापा की रोहानिका। तर आज मी मेथीचं आळण बनवत आहे। तर त्यात असे लसूण मेथी छान धुवून घेतलेली आहे आणि तुरीचे दाणे, त्यात मी वांगे 3-4, आमच्याकडे वांगे जास्त खातात त्या आळणामध्ये, त्यासाठी वांगे, मेथी, टमाटर भरपूर। तर आज आवडीचा बेत म्हणजे मेथीचं आळण। सो मेथीचं आळण आमचा घरी सगळ्यांनाच आवडणार। तर आधी 2 चम्मच तेल टाकून त्यात जिरा आणि लसूण टाकलेले आहे, नंतर मिरची, त्यात तुरीचे दाणे छान थोडं होऊ द्यायचे तेलामध्ये। त्यानंतर वांगे टाकल्यानंतर थोडी हळद 1 चम्मच, 2 चम्मच, त्यानंतर भरपूर असे टमाटर 2-3 टमाटर कापलेले आहेत मी त्यात छान त्याला होऊ द्यायचं। नंतर परतून घ्यायचं आणि मग त्याला थोडे वाफेमध्ये होऊ द्यायचं। जी धुतली होती मी मेथी, ती मेथी त्यात ॲड करायची। मेथी आपण त्यात कटकन करू शकते आणि असं पण, तर मी बारीक अशी कापलेली होती, तोडलेली होती हाताने, त्यामुळे मी थोडी अशी मेथी टाकली। मेथी टाकल्यानंतर त्याला छान होऊ द्यायचं, मीठ पण टाकून घ्यायचं, छान होऊ द्यायचं वाफेमध्ये। आणि मी थोडं सांबार सुद्धा टाकलेलं आहे त्यात। आणि त्यात आळणला वेळ होता, टाईम होता, तर मी पहिला चिला, कणकाचा साधा चिला बनवून दिला, त्याला भूक लागलेली होती आणि तोच थोडंसं तो चिलाचं त्यात मी 1 चम्मच बेसन, तुम्ही तर तांदळाचं पीठ सुद्धा 1 चम्मच करून त्यात मिक्स करून ते आळणामध्ये घालू शकता। यात तांदळाचं पीठ किंवा मी तर यात ओन्ली गव्हाचं पीठ आणि 1 चम्मच बेसन ॲड केलेलं आहे। छान ते शिजलं की यात मी पाणी मिक्स करून ते टाकलं आहे। छान असं मेथीचं आळण त्याला उकळी येतपर्यंत छान शिजवायचं आहे। नंतर मेथीचं आळण इज रेडी। खूप छान लागतो खायला। त्यात भरपूर असे तुरीचे दाणे,